एका साम्राज्याची सुरुवात होते एका निर्णयातून. आणि मराठा साम्राज्याच्या बाबतीत तर तो निर्णय इतका महत्त्वाचा होता की त्याने अक्षरशः इतिहास घडवला. तो निर्णय होता स्वराज्याची पहिली राजधानी निवडण्याचा. चला तर मग जाणून घेऊया त्या एका निर्णयाबद्दल ज्याने सगळं काही बदलून टाकलं. तर बघा, तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण तर बांधलं गेलं होतं. सगळीकडे विजयाचा जल्लोष होता, उत्साह होता. पण महाराजांच्या मनात एक खूप धोरणात्मक प्रश्न होता की ठीक आहे, किल्ले तर जिंकले, पण हे जिंकलेले किल्ले एकत्र कसे ठेवायचे? या विखुरलेल्या शक्तीला एका सूत्रात कसं बांधायचं? कारण कसं आहे ना, नुसते किल्ले जिंकून स्वराज्य उभं राहत नाही. त्याला एक केंद्र लागतं, एक कंट्रोल सेंटर, एक मुख्यालय लागतं. मग प्रश्न हा होता की ह्या नव्या राज्याचा सगळा कारभार चालवायचा कुठून? आणि हा इतका महत्त्वाचा प्रश्न होता की ज्यावर अक्षरशः स्वराज्याचं भवितव्य अवलंबून होतं. आणि या इतक्या मोठ्या प्रश्नाचं एकच उत्तर होतं: राजगड. ही निवड फक्त एका किल्ल्याची नव्हती, नाही, ही तर स्वराज्याच्या हृदयाची स्थापना होती. एक असं ठिकाण जिथून पुढच्या संघर्षाची आणि विस्ताराची सगळी सूत्र हलणार होती. बरं, मग आता सगळ्यात आधी हे समजून घेऊया की एका राजधानीची इतकी गरज होतीच का? म्हणजे जिंकलेले किल्ले तर होतेच की, मग एकाच विशिष्ट जागेशी निवड करणं इतकं गरजेचं का होतं? महाराजांना हे अगदी स्पष्टपणे कळून चुकलं होतं की असे विखुरलेले सुटे किल्ले म्हणजे स्वराज्य नाही. राज्याला एकसंध ठेवायचं असेल, प्रशासकीय कारभार सुरळीत चालवायचा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लष्करी हालचालींवर नियंत्रण ठेवायचं असेल, तर एका केंद्रीय शक्तीस्थळाची, एका कमांड सेंटरची प्रचंड गरज होती. आणि आता हे बघा, हे निकष किती कडक होते. म्हणजे राजधानीची जागा निवडताना काय काय विचार केला गेला असेल. ती जागा फक्त सुरक्षित असून चालणार नव्हती, नाही, ती सामरिकदृष्ट्या म्हणजे मिलिटरीच्या हालचालींसाठी सोयीची असायला हवी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला नैसर्गिक संरक्षण हवं होतं. म्हणजे असं काहीतरी की कमीत कमी सैन्य वापरूनही तिचं रक्षण करता आलं पाहिजे. मग अनेक पर्यायांचा विचार झाला, खूप जागा पाहिल्या गेल्या आणि मग एक नाव समोर आलं. एक असं नाव जे या सगळ्या कठीण निकषांवर अगदी 100% खरं उतरत होतं. आणि ते नाव होतं राजगड. विचार करा, राजगडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर त्याची उंची. एका प्रचंड मोठ्या विशाल पर्वताच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला म्हणजे आजूबाजूच्या कित्येक मैलांच्या प्रदेशावर सहज नजर ठेवणं शक्य होतं. शत्रूची कोणतीही हालचाल दूरवरनच नजरेत यायची. आणि या उंचीला जोड होती ती 3 बाजूंनी असलेल्या खोल दरीची. ही दरी म्हणजे जणू काही निसर्गानेच तयार केलेला एक खंदक होता. त्यामुळे शत्रूला किल्ल्यावर थेट चाल करून येणं जवळजवळ अशक्यच होतं. आणि या सगळ्या अभेद्य रचनेवर कळस म्हणजे काय, तर किल्ल्यावर येण्यासाठी फक्त एकच वाट होती, तीही अतिशय अरुंद आणि अवघड. म्हणजे विचार करा, ही वाट म्हणजे शत्रूंसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा होता. म्हणूनच संरक्षणाच्या बाबतीत राजगड सर्वोत्तम, बेस्ट पर्याय होता. पण थांबा, राजगड फक्त एक अभेद्य किल्ला नव्हता. नाही, त्याची खरी ताकद होती त्याच्या लोकेशनमध्ये. पुण्याजवळ असल्यामुळे प्रशासकीय कारभार सांभाळणं, संपर्क ठेवणं आणि रसद पुरवठा करणं हे सगळं खूप सोपं होतं. थोडक्यात सांगायचं तर लष्करी सामर्थ्य आणि प्रशासकीय सोय यांचा हा एक जबरदस्त मिलाफ होता. तर मग आता आपण बघूया की राजगड फक्त एक किल्ला कसा राहिला नाही, तर तो संपूर्ण स्वराज्याच्या चळवळीचा मेंदू, त्याचं कमांड सेंटर कसा बनला. इथे राजगडाची 3 मुख्य कामं अगदी स्पष्ट दिसतात. पहिलं म्हणजे सगळ्या सैन्य हालचालींवर थेट नियंत्रण ठेवणं. दुसरं, स्वराज्यातल्या सगळ्या किल्ल्यांशी संपर्क साधून एकसंधता टिकवणं, कम्युनिकेशन हब. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं होतं, ते म्हणजे शत्रूकडून येणाऱ्या गुप्त माहितीचं विश्लेषण करून पुढची रणनीती ठरवणं. आणि हेच राजगडाचं खरं महत्त्व आहे. तो फक्त दगडविटांनी बांधलेला एक किल्ला नव्हता, तो स्वराज्याचा धडधडणारा केंद्रबिंदू होता. एक अशी जागा जिथे विचार व्हायचे, मोठे मोठे निर्णय घेतले जायचे आणि जिथे भविष्याची पायाभरणी केली जात होती. तर राजगडावरून स्वराज्याचा विस्तार तर मस्त होत होता, पण याच काळात एका मोठ्या वादळाची चाहूलही हळूहळू लागायला सुरुवात झाली होती. याच राजगडाच्या साक्षीने स्वराज्याच्या सीमा वाढत होत्या. मोठमोठ्या मोहिमांची आखणी इथेच व्हायची. प्रत्येक विजयाचा पाया खरं तर याच राजगडावर रचला गेला होता. हे क्षण खरंच खूप भावनिक आणि ऐतिहासिक होते. एका नव्या साम्राज्याचा, एका नव्या विचाराचा जन्म ह्याच राजगडाच्या 4 भिंतींच्या आत होत होता. इथूनच मराठ्यांचं भविष्य घडत होतं. पण जसं राजगडावरून स्वराज्याचा सूर्योदय होत होता ना, तशीच विजापूरच्या दरबारातून एका मोठ्या वादळाची काळी सावली जवळ येत होती.
एक अशी अफाट शक्ती जी हे नवस्वराज्य मुळापासून उखडून टाकायला निघाली होती, आणि ती सावली होती अफजल खानाची. या सगळ्या इतिहासाचा जो साक्षीदार आहे त्या राजगडाला कधी भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तो अनुभव कसा होता हे नक्की सांगा.